शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी सुनील टाकळकर. आज आपण उमेश कुकरे, राहणार पंधरे, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांच्या केळी बागेमध्ये आलेलो आहोत. केळीच्या बोंद्याची साईज तसेच घडांची साईज सगळे युनिफॉर्म दिसते आणि आता हा हार्वेस्टिंगला प्लॉट आहे. अतिशय सुंदर असं नियोजन कुकरे साहेबांनी केले. तर त्यांना आपण विचारूया या बागेसाठी त्यांनी कशा प्रकारचं व्यवस्थापन केले. नमस्ते. आता मी सुरुवातीला लागण केल्यानंतर टाकळकर साहेबांची थोडी माझी ओळख असल्यामुळं त्याच्यामुळे मी त्यांना मी लागण केली ती सांगितल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या नेचर केअर कंपनीबद्दल माहिती दिली. त्यानंतर मी सुरुवातीला डोसमध्ये त्यांचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशलचे 10 बॅगा 2दा मी टाकले, कारण मला शेणखत टाकता नाही आलं, त्याचा मला रिझल्ट दिसायला लागला. त्यानंतर मग मी त्यांचे विविध खते वापरण्यास सुरुवात केली. त्यामध्ये मी पृथ्वीराज ओरा 10-34-34, 24-24 आणि 00-50 याचा वापर केला. त्यामुळे मला बुंद्याची साईज आली, माझ्या फाण्यामध्ये अंतर मला दिसायला लागलं, वादी माहीत चांगली झाली. माझा एक वन टाइम सर्व हार्वेस्टिंगला प्लॉट आलेला आहे. त्याचे कारण म्हणजे मी जे त्यांचे विविध खते वापरली त्यांचं मला रिझल्ट छान मध्ये पाहायला भेटला. फण्यांची किती संख्या आहे आपल्या प्लॉटमध्ये? आता आम्ही साधारण 14-15 पर्यंत फाण्या आलेल्या होत्या, परंतु आम्ही त्याचे फ्रूट केअर करून 9 फाण्यापर्यंत आम्ही ठेवलेल्या आहेत फाण्या. त्याच्यामुळे काय साईज बनली आपल्या. आणि ही फाण्या मोजा तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि ही शेवटची 9वी, अशा 9 फाण्या ठेवल्या आहेत. त्यामुळे मला साधा आता ही बाजारभाव साधारण 2800 रुपयापर्यंत भेटून जाईल. आता एक्सपोर्टला आपण देणार आहे का? हो, एक्सपोर्टला सर्व माल देणार आहे. मी या प्लॉटची लागवड 1 ऑगस्टच्या आसपास केली. मला 3 ऋतू आले, म्हणजे सुरुवातीला पावसाळ्यात सापडली, त्यानंतर मला हिवाळ्यात सापडली आणि यावर्षी तर उन्हाळा जास्त प्रमाणात असल्यामुळं जवळजवळ 5 महिन्यापर्यंत उन्हाळा सापडला. परंतु मी नेचर केअरचं पॉलिफॉस्फेट आणि ग्रीन हार्वेस्टचा वापर केल्यामुळं शेवट पण ग्रीनरी राहिली. आता एक्सपोर्टसाठी 8 पानं असावीत, पण माझी 12 पानापर्यंत आज सुद्धा माझी 12 पानं आहेत केळीला. त्याच्यामुळं मला एक्सपोर्टवाली जास्त किंमत द्यायला तयार झालेले आहे. शेतकऱ्यांना आपण काय सल्ला द्याल? आता मी शेतकऱ्यांना असा सल्ला देईल की नेचर केअरचे तुम्ही जे प्रॉडक्ट आहे ते वापरा, कारण त्याच्यामुळं उत्पादनात भरघोस वाढ होती या, किंवा एकसारखी वेण होती या, आणि त्याचे ही केळे फुगायला सुद्धा त्याचे फायदा झाला, लेंथ वाढण्यासाठी फायदा झाला. त्याच्यामुळे तुम्ही नेचर केअरची विद्राव्य खते आणि जे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल आणि ग्रीन हार्वेस्ट आहे त्या खतांचा वापर केला तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊन जाईल.